आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी. देवळाली प्रवरा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2 डिसेंबर रोजी पार पडणार असून या निवडणुकीसाठी सामाजिक धार्मिक कार्यात अग्रेसर असलेलं व्यक्तिमत्व तसेच जनतेच्या प्रश्नावर रास्ता रोको आंदोलन किंवा इतर आंदोलनाच्या माध्यमातून पुढे येणारं हे धडपड व्यक्तिमत्व वसंत कुंडलिक कदम हे भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग क्रमांक 9 मध्ये आपली उमेदवारी करत आहे. आज आपण वसंत कदम यांच्याशी आवाज जनतेच्या कट्ट्यात संवाद साधणार आहोत. वसंतराव, नमस्कार. नमस्कार सरकंडे, नमस्कार. सर्वात प्रथम माझा प्रश्न असा राहील की आपण सामाजिक धार्मिक कार्यात नेहमीच अग्रेसर आहात आणि ही आवड आपल्याला केव्हापासून आहे आणि का अशी तळमळ आहे की समाजासाठी आपण करावं? खरं तर सामाजिक म्हणा किंवा धार्मिक म्हणा अथवा सांस्कृतिक असो, या कार्यक्रमाची या उपक्रमाची आवड कॉलेज जीवनापासून आमच्या अंगात भिनलेली होती. आम्हाला त्याची आवड आपसात येत गेली. कॉलेज जीवनात असताना संघटन कौशल्य हा खरं तर आमच्यातला आम्हाला मनापासून आलेला जो आमच्या उपजत झालेला जो गुण आहे, जे मित्रांच्या सहाय्याने संघटित करून आमचा जो मित्रपरिवार आहे त्यांच्या माध्यमातून एकत्रित करून एक चळवळ उभा करण्याचा आमचा जो उद्देश होता तो तेव्हापासून सुरू झाला. राऊरी फॅक्टरी कॉलनी परिसरात असो, ज्यावेळेस आम्ही चेतक युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात केली त्यावेळेस जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा, हे सांस्कृतिक कार्य असो, स्टेट बँकेच्या विरोधात जे नागरिकांना आपल्या असुविधा होत होत्या त्या संदर्भात स्टेट बँक मॅनेजरला प्रश्न विचारणे असो, जाब विचारणे असो, कॉलेज विद्यार्थी जे आपले प्रवास करतात राऊरी कॉलेजला त्यांच्यासाठी बस थांबाचं एक अपुऱ्या सुविधा, आपल्याला बस थांबा होत नव्हता तिथे, त्याच्यामुळं बस ज्या येत होत्या ते थांबत नव्हत्या. त्यांच्यासाठी निवेदना देऊन आंदोलने करणे असो, किंवा आपण जर महिलांच्या बाबतीत जर हे म्हटलं तर हळदी कुंकू आणि वानवटप कार्यक्रम याच्या माध्यमातून एक महिलांचे संघटन करून त्यांना व्यासपीठ निर्माण करणे असो, पाककला स्पर्धा असो, त्याचबरोबर राऊरी फॅक्टरी कॉलनी परिसरात एक प्रामुख्याने एक 2008च्या दरम्यान 2008 ते 10च्या दरम्यान एक स्वच्छताचा एक मोठा प्रश्न उद्भवलेला होता. त्या संदर्भात आमच्या काही सहकाऱ्यांच्या सहाय्याने आमचे सर्व राऊरी फॅक्टरीतील जे सहकारी आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही एक स्वच्छताबाबत एक अतिशय सुंदर गांधीगिरी मार्गाने एक उपक्रम केला होता. त्यावेळेस विरोधी पक्षांची जी सत्तावंत होती त्या कालावधीतच आम्ही हा उपक्रम राबवला होता. अक्षरशः पहाटे सकाळी जे 7 वाजता जे आमचे सर्व तरुण, म्हणजे एक लक्षात घ्या, जे तरुणांना जे सामाजिक कार्याची आवड आहे त्यांना संघटित करून आम्ही जे उपक्रम त्यावेळी सुरू केले होते 2008-10ची जी वेळ आहे, सकाळी 7 वाजता यायचे. आपला सर्व कॉलनी परिसरातील कचरा असो साफ करायचे आणि ते प्रत्येक म्हणजे जवळपास 1.5 महिना आम्ही हा उपक्रम राबवला होता. निश्चितच सामाजिक धार्मिक कार्याची तुम्हाला आवड आहे, परंतु मग तुम्हाला राजकारणात काय ऊस वाटलं? तो एक खरं तर गौण विषय आहे, कारण मला पण आतापर्यंत हा प्रश्न मला माझ्या मनाला सुचवतो विचारतो की आपण राजकारणात काय आलो बा. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, जे सुशिक्षित तरुण असतात, आता मी एका खाजगी कंपनीत अहिल्यानगरमध्ये एक मॅनेजर पदावर आहे, तर त्या पदावर असताना आपल्यासारखे जे सुशिक्षित तरुण आहे यांचा आत्तापर्यंत जर राजकीय आत्ताचं जे आपण वातावरण पाहिजे त्यांचा राजकारणापासून दूर जाण्याचा कल असतो. बरोबर. पण मी राजकारणाची सांगड समाजकारणाशी घालून समाजकारणाच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस काही अंशी त्याला आपल्याला अडथळा निर्माण होतो. पण 80% समाजकारण 20% राजकारण या धर्तीवर आपण राजकारणाच्या माध्यमातून पण लोकांच्या आपल्या प्रभागातील विकास कामांचा आपण मार्ग शोधू शकतो, चांगला पर्याय काढू शकतो. या कारणास्तव आपण राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला. निश्चितच सामाजिक कामं आहे तुमची, धार्मिक कामं आणि राजकारणाची जोड जर असली तर त्याला व्यापकता येते, हे निश्चित खरं आहे. मला सांगा की तुमच्या वैष्णवी चौक, कारखाना कॉलनी परिसर, आंबेडकर हा परिसर तुमचा प्रभाग आहे. या प्रभागातही तुम्ही अनेक विकास कामे केली, जसं कॉलनीतही केली. तुमच्या वैष्णवी चौकाचंही कार्य अप्रतिम आहे, त्याबद्दल काय सांगा? वैष्णवी चौक किंवा प्रतिष्ठान या प्रतिष्ठानच्या बाबतीत थोडं बोलायचं जर झालं, 2016 साली वैष्णवी चौक किंवा प्रतिष्ठानच्या आम्ही सर्व तरुणांनी मिळून स्थापना केली. ॲक्च्युली त्याच्या आधी वैष्णवी चौक हा परिसर आमचा नावाजलेला होता. का वैष्णवी देवी यात्रा असो, तेथील महाभंडारा असो, इतर सोशल वर्क असो, त्या पद्धतीने आमचे प्रतिष्ठानचे जे मार्गदर्शक होते आदरणीय सुरेशप्पा दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली हा आपला वैष्णवी चौक किंवा प्रतिष्ठानचा मार्ग आपण सामाजिक कार्याचा मार्ग आपण चालू केला होता.
त्यामध्ये वैष्णवी चौक किंवा प्रतिष्ठानचे जे आमचे सहकारी आहे, सर्व पदाधिकारी आहेत, त्यांच्यामध्ये नवरात्र उत्सव, या नवरात्र उत्सव हा आपल्या सर्व पंचक्रोशीत म्हणा किंवा राहुरी तालुक्यात हा प्रसिद्ध झाला आहे. आता नवरात्र उत्सवात महिलांसाठी व्यासपीठ निर्माण करणे, बरोबर. लहान मुलांवर संस्कार घडवण्यासाठी आपण त्यांना स्टेज निर्माण देतो. त्याच्यामध्ये नृत्य स्पर्धा असेल, चित्रकला स्पर्धा असेल, लहान मुलींसाठी महिलांसाठी रांगोळी स्पर्धा असेल, बालनाट्य स्पर्धा असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून आताची जी अशी परिस्थिती आहे का आमच्या राहुरी फॅक्टरी परिसरातील बरेचसे कलाकार या आपला वैष्णवी चौक किंवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे व्यासपीठ निर्माण करून दिले आहे त्यामध्ये सहभागी होतात. एक विशेष करून आपण एक सांगेल, आणि हे जे उपक्रम आपण करतो याला सातत्य, कुठल्याही सामाजिक कार्याला सातत्य असणे खूप गरजेचं आहे. तुम्ही आता निवडणूक आली, आता बऱ्याचशे आपल्याला आता निवडणूक लागली देवळाली प्रभाग नगरपालिकेची, बरेचसे लोक आता निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांचे सोशल वर्क दाखवत आहे. खरं तर जनता हे दूध कोळी नसते. ते सर्व अभ्यास त्यांना असतो का उमेदवार ज्यावेळेस समोर येतो का हा उमेदवार कसा आहे, त्याचे सोशल वर्क काय आहे, तर या पद्धतीने विचार करूनच निर्णय घेतला जातो. कोरोना काळात मला एक अभिमान माझ्या प्रतिष्ठानचा याबाबत असं वाटतो. कोरोना काळाची जी आपली दुसरी लाट होती, घरातील नागरिक अक्षरशः बाहेर निघत नव्हते. त्याला कारण होते की आपल्या का अचानक बातमी यायची की आपल्या शेजारचा कोणीतरी एक्सपायर झालाय, त्याच्यामुळे कुणी बाहेर निघायला धजावत नव्हते, घाबरत होते. तर आमच्या प्रतिष्ठानचे जे पदाधिकारी सभासद सकाळी उठायचे. आम्ही काय केलं होतं, ना नफा या ना तोटा या तत्वावर शेतकऱ्यांना पण भाजीपाला विकता येत नव्हता आणि नागरिकांना पण भाजीपाला भेटत नव्हता. इतर वर्ग म्हणा, कुणी शेतकरी किंवा व्यापारी वर्ग या पद्धतीने ते भाजीपाला विक्री करत होते. आणि ते चढ्या भावाने असन किंवा मग त्यांचा उपलब्धता नसल्यामुळे तो भाव जास्त भावाने विकत होते. मग आम्ही याच्यावर पर्याय काय काढला, शेतकऱ्यांचा माल पण आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्या नागरिकांना पण त्या सुविधा पोच झाल्या पाहिजे. मग आम्ही शेतकऱ्यांकडून सर्व जास्त क्वांटिटीमध्ये त्यांचा जो भाजीपाला आपण घेतला आणि तोच भाजीपाला कमी दरात, म्हणजे जवळपास 150 ते 200 रुपयाचा भाजीपाला आम्ही 100 रुपयाला अतिशय सुंदर पॅकिंग करून त्यांना घरपोच आपण त्या पोच करत होतो. म्हणजे कोरोना ते अगदी रिस्क असती, लोक बाहेर निघत नव्हते आणि तुमची सभासद ही काम करत होते. अक्षरशः तुम्हाला सांगतो का आमचे सभासद, आम्ही जो महिना 1.5 महिना हा उपक्रम राबवला होता, तर त्यांचे घरचे त्यांना ओरडत असेल, बरोबर. कारण कोणालाही आपल्या लेकरांची काळजी असते. पण एकदा सामाजिक कार्याने ध्येयवडे झाले आमचे तरुण, ते कुठल्याही जीवाची, आपल्या स्वतःच्या जीवाची त्यांनी पर्वा केल्या नाही. ही जी सुविधा आहे कोरोना काळात, अजून दुसरा उपक्रम सुंदर सांगू शकतो. थॅलेसिमिया आजाराने मध्यंतर कोरोनाच्या काळात एक थॅलेसिमिया आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना रक्तपुरवठा कमी झाला होता. तर त्यावेळी जनकल्याण रक्तपेढीच्या माध्यमातून आम्हाला विचारणा करण्यात आली की आपल्याला रक्तदान शिबिर आयोजित करणे आवश्यक आहे, कारण या रक्तपुरवठा कमी पडत आहे. मग आम्ही त्यावेळेस रक्तदान शिबिर आयोजित केले होते. तुम्हाला अक्षरशः कौतुकाने सांगतो की कोरोना काळात सुद्धा आम्ही जवळपास 51 रक्तदात्यांचे रक्तदान केले होते. म्हणजे ही आमची एक अभिमानास्पद गोष्ट आहे, कारण कोरोना काळात कोणी बाहेर पडत नव्हता. दुसरा माझा एक प्रश्न असा आहे की तुम्ही सामाजिक धार्मिक कामात आहे, पण आंदोलन असेल, नगर मनमाड रस्त्याचा प्रश्न असेल किंवा इतर प्रश्न असेल, यातही आपला म्हणजे सक्रिय वाटा आल्यानं अक्षरशः अंगावर गुन्हे घेण्यापत आपण भूमिका वजून. नगर मनमाड रस्ता खरं तर हा एक संशोधनाचा विषय आहे. 2019 साली ज्यावेळी आम्ही या आंदोलनाला सुरुवात केली, सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आम्ही सर्व सामाजिक संघटना असतील, इतर तालुक्यातील, नगर जिल्ह्यातील जे आमचे सहकारी आहेत त्यांना सोबत घेऊन, हा खरा एकटाचा लढा नव्हता सामूहिक, सर्वांना सोबत घेऊन हा लढा उभारणे गरजेचे होते. सर्वांना सोबत घेऊन 2019 साली आम्ही हा रोडचा प्रश्न उचलण्याचे ठरवले. आता हा रोडचा प्रश्न उचलताना आम्ही कधीही सत्ताधारी असो किंवा विरोधक असो यांच्यावर टीका केली नाही. आम्ही सर्वांना जबाबदार त्याच, आम्ही प्रशासकाला जबाबदार धरले, सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरले आणि विरोधकांना जबाबदार. त्याला कारण असं आहे, कारण रोडचा लढा जो करताना जर विरोधकांनी त्यावेळी आवाज उठवला असता तर सत्ताधाऱ्यांनी त्या प्रश्न मार्गी लावला असता. सत्ताधाऱ्यांनी पण तो प्रश्न त्या तत्परतेने ज्यावेळेस करायला पाहिजे होता ते त्यावेळेस केला नाही. आता हा एक सर्वांनी मिळते स्वतःला सगळ्याला, कारण रोडनी ज्यावेळेस प्रवास करतात त्यावेळेस कुठला पक्ष राहत नाही, कुठला जात राहत नाही, कुठला धर्म राहत नाही. बरोबर. रोडच्या आंदोलन करताना सेल्फी विथ खड्डे सुरुवात आमची टप्प्याटप्प्याने केली, कारण कुठलेही आंदोलन जर करायचे असते प्रसिद्धीसाठी तर आपण एकदाच करतो, दोनदाच करतो. पण आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या, आमचा उद्देश काही नव्हता. आम्ही एकदम छोटे सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणा किंवा नागरिक म्हणा, एकच मागणी होती का
रोडचा हा आपला जो सुंदर रोडचा नगरमनमाडचा जो रस्ता आहे, त्यामध्ये शिर्डी असेल, शिंगणापूर असेल, हे जागतिक दर्जाचे आपले देवस्थान आहे. इथून बाहेरून लोकं येतात आणि ते जर आपल्या पुढाऱ्यांना शिवीगाळ करत असतील, त्यांच्याबद्दल वाईट साईट बोलत असेल, तर आम्हाला पण वाईट वाटायचे. का आपल्या महाराष्ट्रातलं हे रस्ते आज नॅशनल हायवे माझ्या मते 2022 साली याचं वर्गीकरण झालं. त्यानंतर सुद्धा अजून पण आता आता सध्यांतरी माझ्या मते रोडचे काम सुरू आहे चांगल्या पद्धतीने. रास्ता रोको आंदोलन, दशक्रिया विधी आंदोलन, मुंडन आंदोलन असो, असे वेगळे बरेचसे आंदोलन सांगता येईल. आम्ही प्रत्येक दरवर्षी पावसाळा आला, रोडवर खड्डे पडले, की कृती समिती आंदोलनात सक्रिय सहभागी. या पद्धतीने प्रत्येक जण आता याच्यामध्ये एकट्याचं श्रेय मुळात नाही, पण सुरुवात सगळ्यांना मिळून सगळ्यांच्या सोबतीने आम्ही एकत्रितरित्या हा लढा उभारलेला आहे. अजून पण प्रश्न चालू आहे. त्या प्रश्नाचा आम्ही सर्व मिळून एकजुटीने या प्रश्नाचं आम्ही लक्ष देऊन जातीने लक्ष देऊन आहे सर्व आमच्या सोबत. निश्चितच भारतीय जनता पार्टीची जी उमेदवारी करतायत, जवळजवळ 10 प्रभाग आहे, परंतु सर्वात प्रथम उमेदवारी तुमची जाहीर झाली का? म्हणजे असं काय झालं की बाकीचे सर्व उमेदवार अजूनही गॅसवर होते, म्हणजे कालपर्यंत गॅसवर होते? खरं तर या बाबतीत मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजेल. आमचे भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार आदरणीय चंद्रशेखर पाटील कदम उर्फ भाऊ, त्याचबरोबर देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मान्य सत्यजित पाटील कदम यांचे मी मनापासून आभार व्यक्त करेल, की अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाला त्यांनी सर्वात प्रथम त्यांच्या सामाजिक कार्याच्या जीवावर म्हणा किंवा मग इतर सोशल जे आपले ॲक्टिव्हिटी असतात, सांस्कृतिक उपक्रम असतात, त्याच्या जीवावर त्यांनी सर्वात प्रथम उमेदवारी जाहीर केली. खरं तर या बाबतीत मी पुनश्च मी सांगतो, की मी स्वतःला भाग्यवान समजेल, की त्यांनी मला उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी जाहीर झाली, प्रचारही सुरू झाला, निवडणूक अवघ्या 8 दिवसावर तोंडावर आली आहे. आपल्या समोर विरोधक आहे, विरोधकांकडे तुम्ही कसं बघता? खरं तर देवळाली प्रवराची जी नगर परिषदेची आपली निवडणूक सार्वत्रिक निवडणूक होत आहे, त्यामध्ये आम्हाला विरोधक म्हणून आम्ही कोणाला बघतच नाही. मेन म्हणजे विरोधक नाहीच आहे असं, कारण आम्ही आमचं स्वतःचं काम नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचं जे सत्ता होती मागील 2016 ते 21 या दरम्यान, त्या काळात आदरणीय माजी नगराध्यक्ष सत्यजित पाटील कदम यांच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून जे कामं झाली आहे, ज्यामध्ये राऊरी फॅक्टरीचा जो परिसर असेल, त्यामध्ये स्मशानभूमीच्या बाबतीत बोलायचं झालं, माझा प्रवेश करण्याचा मूळ उद्देश भाजपमध्ये तुम्हाला प्रामुख्याने सांगू इच्छितो. स्मशानभूमीचा हा जो मुद्दा आहे बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होता. एखादा राऊरी फॅक्टरीवरचा कॉलनी परिसरातला, अंबिकानगर परिसरातला, वैष्णवी चौक, इरिगेशन बंगला किंवा मसे कॉलनी, वृंदावन कॉलनी, राऊरी फॅक्टरी पूर्ण आली संपूर्ण, कराईवाडी असो, यामधला जर एखादा नागरिक मृत पावला तर त्याचा मेल्यानंतर त्याचा अंत्यविधी कुठं करायचा? कारण स्मशानभूमीची इतकी दुर्दशा झाली होती. त्यासाठी बऱ्याच तरुणांनी, आता अंबिकानगरच्या काही तरुणांनी आंदोलनं केली. आम्ही वैष्णवी चौकच्या माध्यमातून निवेदनं दिली, आंदोलनं दिली. पण आंदोलने करून हा प्रश्न केव्हाही सुटला नव्हता. ज्यावेळेस नगराध्यक्ष सत्यजित पाटील कदम यांनी त्यांच्या राजकीय कौशल्यपणाला लावून जो न होणारा मुद्दा आहे, जो पूर्ण न होणारा म्हणजे कारखाना प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन यांच्या वादाच्या भोवऱ्यात जो अडकलेला मुद्दा होता, त्यांनी अतिशय चातुर्याने अतिशय त्यांच्या राजकीय कौशल्यपणाला लावून स्मशानभूमी अतिशय सुंदररित्या ते स्थापन केली. त्या कामाला प्रभावित होऊन त्याचबरोबर आमच्या त्या परिसरातील स्ट्रीट लाईट असो, ज्येष्ठ नागरिक जे फिरण्यासाठी जातात, आता आपण पाहतोय बऱ्याच ठिकठिकाणी आपल्या राजश्री प्रतिष्ठान यांच्या मार्फत आपल्याला बसण्यासाठी बाकडे. एक विजन असलेला नेता कसा असतो, ज्याच्याकडे काहीतरी आपल्या परिसरासाठी, आपल्या प्रभागासाठी, आपल्या गावासाठी काहीतरी व्हिजन आहे. त्या व्हिजन घेऊन जो नेता चाललाय आणि आपल्याला त्याला साथ देणं गरजेचं आहे, या कारणास्तव आपण त्यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला होता. याच अनुषंगाने पक्षाच्या माध्यमातून जे आपण कामं करतोय, जे योगा भवनचा जो परिसर असेल, योगा भवनचं ॲक्च्युअली खरं ते खासदार निधीतून जरी आलेलं असले, पण त्याला पालिकेतून परवानगी आणणे, इतर जे परवानगी आहेत ते सर्व त्याचे पाठपुरावा नगराध्यक्ष त्या सत्यजित पाटील कदम असो, त्यावेळेचे मुख्याधिकारी माझ्या मते अजित निकष साहेब यांच्या माध्यमातून हा प्रश्न योगा भवनसारखा सुंदर वास्तव आज आमच्या प्रभागात त्या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही विरोधकांना, म्हणजे विरोधक मानतच नाही का? आणि विरोधकांना असं नाही, विरोधकांना आम्ही का मानत नाही, कारण आम्ही आमची कामं घेऊन जनतेसमोर जातोय. आम्ही आमची कामं घेऊन जनतेसमोर आज मतदानाची साथ घालतोय, त्यांना मतदान करा. महिलांसाठी जे सत्यजित कदम फाउंडेशनच्या माध्यमातून जे कामं चालू आहे, जे आपण महिलांचे संघटन केले, आज तुम्ही बघत असाल का राऊरी फॅक्टरी असो किंवा देवळाली प्रवरा परिसरात भारतीय जनता पार्टी किंवा सत्यजित कदम फाउंडेशनच्या माध्यमातून जे संघटन केले जाते, ज्यामध्ये शिवजयंतीच्या माध्यमातून असो
किंवा आपला महिला दिनाचा जो सुंदर कार्यक्रम हा केवळ निवडणुकीचा आली म्हणून करत नसल्या तर कित्येक वर्षापासून हा उपक्रम अतिशय सुंदरतेने चालतोय. रात्रीचे 2-2, 2:30 वाजतात तरी पण हा कार्यक्रमात महिला त्याच संख्येने उपस्थित राहतात. असा कोणत्याही पक्षाने हा कार्यक्रम केलेला आहे मला एकदा दाखवून द्या. आताच्या निवडणुकीत विरोधक मी कुठला मानतच नाही. आम्ही मानतच नाही का कोणता पक्ष आमच्या विरोधात पॅनल केलाय का काय. तर पण एक लक्षात घ्या काही गोष्टी. आत्ताचा जो विरोधक आहे त्यांनाच त्यांचे उमेदवार सापडणार, त्यांचे सगळे दोन्ही पार्ट्यांचे लंगडे पॅनल आहे. म्हणजे उमेदवार सुद्धा काही वार्डात प्रभागात त्यांनी उभे राहिलेले नाही. त्यांना उमेदवार सुद्धा सापडलेले नाही. तर मग त्यांना विरोधक म्हणून आम्ही आमचा वेळ वाया नाही घालवत. आम्ही आमचे सामाजिक कार्य आज जनतेच्या दरबारी मांडणार आहे आणि जनता आम्हाला न्याय देणार आहे. हे आम्हाला याची 100% खात्री आहे. निश्चित निवडणूक तोंडावर येते. प्रचारही सुरू आहे आणि आपली जनता तुम्हाला निश्चित स्वीकारणार हा तुम्हाला विश्वास आहे. परंतु तुमचा प्रभागाच्या दृष्टीने काय व्हिजन आहे, की माझ्या प्रभागात ही कामं व्हावीत, अजून ही कामे प्रलंबित आहे, त्या काळात ती व्हावीत, असं काही व्हिजन केलंय का? खरं तर राहुरी फॅक्टरी परिसरात जो 9 नंबर प्रभाग येतो, त्या 9 नंबर प्रभागाचे प्रामुख्याने 3 विभाग पडतात. ज्यामध्ये वैष्णवी चौकचा परिसर असो, त्यानंतर अंबिकानगर, तिसरा जो प्रभाग येतो तो राहुरी फॅक्टरी कारखाना परिसर. आता कारखाना कॉलनीचा जो परिसर आहे, यामध्ये सगळ्यात भेडसावणारे जे प्रश्न असेल तो म्हणजे अस्वच्छता. त्याला कारण सांगतो, गटारातल्या नाल्या ज्या तुंबतात त्यामुळे जे मच्छर जास्त प्रमाणात होतात. फवारणी नाही, स्वच्छता नाही. परत कचऱ्याची ज्या ठिकाणी ठिकठिकाणी आपल्याला कचरा गोळा करण्यासाठी आपण राहुरी फॅक्टरी कॉलनी परिसरात आज जर प्रत्येक कॉलनीत आपण कचरा कुंडी ठेवली तर तो कचरा त्या कसा एकत्रितरित्या गोळा होऊन कचरा इतरत्र पसरणार नाही. ही एक प्रामुख्याने समस्या आहे. स्ट्रीट लाईट आपल्याला आणखीन लाईटचा जो प्रश्न भेडसावतोय, पाण्याचा प्रश्न जो कारखाना कॉलनीत भेडसावतोय, ते प्रामुख्याने आपण ते प्रश्न कारखाना कॉलनी परिसरातले. आता कारखाना कॉलनी परिसरातले तुम्ही सांगत असाल काय याला माहिती कसं काय ते? लहानपणापासून लहानचा मोठा राहुरी फॅक्टरी कॉलनी परिसरातच झाला आहे. अनेक मित्रपरिवार या कॉलनी परिसरातील माझे आहे आणि दुसरा जो आपला विभाग आहे तो आहे अंबिकानगर विभाग. अंबिकानगरमधले प्रश्न सुद्धा त्याच पद्धतीने तरुणांसाठी एखादी व्यायामशाळा असणे, रोडवरील सुशोभीकरण असणे, स्ट्रीट लाईटचा जो प्रश्न आहे, महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर माध्यमातून एक व्यवसाय निर्मिती करणे, हे एक महिलांचे संघटन करून त्यांना एक व्यासपीठ निर्माण करणे, हे उपक्रम आमच्या डोक्यात आहे. लहान मुलांसाठी जे लहान मुलं आहे संस्कारक्षम पिढी घडवणे हा सगळ्यात मोठा विजन माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि अंबिकानगर असो किंवा प्रभाग क्रमांक 9 असो, ह्याचे संघटन मी निश्चित निवडणूक जिंकल्यानंतर ती प्रामुख्याने करणार आहे. आता वैष्णवी चौक परिसरात प्रतिष्ठान, वैष्णवी कुठलेही पद नव्हते आपल्याकडं, पण प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक महिलांसाठी उपक्रम, सोशल मीडिया कोरोना काळातले केलेले उपक्रम, वैद्यकीय क्षेत्रातले उपक्रम, असे उपक्रम आपण याआधी पण केलेले आहे. हे जे विजन दिलेलं आहे, एकदा पद भेटल्यानंतर निश्चित आपले विजन याच्यापेक्षा दुप्पट आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. वैद्यकीय हा विषय निघाला. वैद्यकीय आपण ते सोशल मीडियाच्या माध्यमातून प्लीज हेल्प ग्रुप वगैरे आहे, त्याबद्दल काय सांगाल, की आपण कशा प्रकारे ते म्हणजे ती एक सोपी गोष्ट नाही, संघटन असेल किंवा ते जोडणे असेल, त्याच्याबद्दल काय? खरं तर सोशल मीडियाचा जो विषय असतो, आजकालचे जे तरुण वर्ग आहे सोशल मीडियाचा वापर इंस्टाग्रामचे रील्स पाहण्यासाठी किंवा इतर व्हॉट्सअप गुड मॉर्निंग, गुड नाईट हे मेसेज वाचण्यासाठी करत असतात. पण 2017 साली एक दुर्घटना आमच्या मित्राबाबत घडली. त्याचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये त्याचा डोक्याला मार लागल्यामुळे मेंदूवर त्याची शस्त्रक्रिया झाली. अत्यंत सरळ साधा मुलगा. त्यावेळेस आम्हाला फोन आला का अशी माहिती आहे. आज सर्वजण मन हळहळले. पण वैयक्तिक वसंत कदम किंवा वैयक्तिक एखादा दुसरा व्यक्ती इतकी मोठी रक्कम ती जमा करू शकत नाही, बरोबर. देऊ शकत नाही. एखाद्याला 1 लाख 2 लाख दे, तर त्याच्या पद्धतीने 500, 1000, 2000 काय असेल ते ती रक्कम जमा करू शकतात. मग एक संकल्पना सुचली, आपला एवढा मित्रपरिवार आहे, एक मित्रपरिवार सोशल मीडियाचा आपला चांगला वापर आहे. मग त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जर एक माणूस 100 रुपये देऊ शकतो, तर 100 माणसं जर 100 दिले तर कसे 1000 रुपये जमतात. ही संकल्पना डोळ्यात ठेवून आपण प्रयत्न केला. तुम्हाला खोटं नाही बोललं तर आश्चर्य वाटेल तुम्हाला. जवळपास सर्व सामाजिक संघटना राहुरी फॅक्टरीतल्या असतील, यात सगळ्यांचा सहभाग हा मोलाचा आहे. मी परत एकदा सांगतो, सगळ्यांचा सहभाग मोलाचा आहे. त्याशिवाय या शक्य गोष्ट आहे. एका मेसेजवर कोणी पैसे देणे आणि त्या रुग्णाला त्या वैद्यकीय सेवेचा लाभ होणे ही साधी गोष्ट नाहीये. विश्वासार्हताचा प्रश्न आहे. विश्वासार्हता सगळ्यात महत्त्वाचं, विश्वासार्हता यामध्ये खूप महत्त्वाची आहे. तर त्यावेळेस जी सुरुवात झाली तेव्हापासून आतापर्यंत जवळपास 25 रुग्णांना आपण 25,000 ते 5 लाखापर्यंतची आर्थिक वैद्यकीय मदत, ही मदतीची सेवा ही
परमेश्वराची सेवाच म्हणावं लागेल, की जे सर्वांच्या मदतीने आमचे पुण्यातले मित्र असो, कॉलेजचे मित्र असो, शाळकरी मित्र असो, राऊरी फॅक्टरीतील सर्व मित्र परिवार, सामाजिक संघटना असो, सगळ्यांनी यामध्ये त्यांच्या परीने जे शक्य होईल सर्वांनी मदत केली आहे प्रत्येक याच्यात. त्याच्यामुळं कुठलीही जात, धर्म, पंथ केवळ माणुसकीच्या भावनेने आपण ही जी सेवा देतोय, ती सेवा अखंडितपणे जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत. एकांचं एक स्वप्न म्हणा तुम्ही, जसं काही स्वप्न आपल्या मनात असतात. हे स्वप्न आहे आमचं का जोपर्यंत आम्ही जिवंत आहे, कमीत कमी 100 रुग्णांना आम्ही सर्व मित्रांच्या साहाय्याने ही सेवा पुरवणार आहोत आणि परमेश्वर त्याला साथ द्यावं हीच आमची परमेश्वराकडे प्रार्थना असेल. खरं तर हे कार्य सुरू असताना काय असतं माहिती की हे कुठलेही कार्य एकटा माणूस करू शकत नाही. त्यासाठी तरुणांची फौज हाती असावी लागते. त्यासाठी संघटन कौशल्य हा गुण अंगी लागतो. हे सर्व तुम्ही कसं प्रकारे मॅनेज करता? कसं? तरुणांचे संघटन जे आमच्या सोबत असते कायम, ते सर्व 9 नंबर प्रभागातील असेल, कारखाना कॉलनीमधले असेल किंवा अंबिकानगर असेल किंवा वैष्णवी चौक असेल. हे आमच्या सोबत येण्याचं कारण आहे तरुणांना एक आश्वासक आणि विश्वासक दोन्ही म्हणतो मी. एक आश्वासन पूर्ण करणारा आणि एक विश्वास दर्शवणारा का तो आश्वासन पूर्ण करू शकतो, असा जो चेहरा असतो तो बऱ्याच अंशी आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांचा आमच्याकडे पाहतात. ते जबाबदारीने पाहतात का हा तरुण, हा आपला जो मित्र आहे, मोठा भाऊ असो किंवा लहान भाऊ असो, हा पूर्ण करू शकतो. ही जी त्यांची धारणा आहे, ही त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे तरुणांचे संघटन, तरुणांचे जे सहकार्य आहे ते मला सातत्याने लाभतं. जे तुम्हाला नगर मनमाडचा लढा असो, प्लीज हेल्पचा उपक्रम असो आपला, किंवा इतर सोशल नवरात्र उत्सवातला उपक्रम असो, इतर सोशल ॲक्टिव्हिटी ज्या आपल्या आहेत त्याच्या माध्यमातून आपल्याला निश्चितपणे दिसत असेल. तर सामाजिक धार्मिक हे काम चालूच आहे. राजकीय प्रवास आता आपला सुरू होतोय आणि आपण शेवटच्या टप्प्यात प्रचाराचे आहे आणि या निमित्तानं आपण 2 डिसेंबरला मतदान होतंय. मतदारांना आपण काय आवाहन कराल की का मला निवडून द्यावं? काय आवाहन करा? प्रभाग क्रमांक 9ची उमेदवारी करत असताना थोडं मागे जाऊशी वाटतो. मी 2016 साली पण मी निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत अवघ्या 52 मतांनी माझा पराभव झाला होता. म्हणजे त्यावेळेस नवखा उमेदवार होतो मी. राजकारणाचा इतका अनुभव नव्हता. त्यावेळेस जर मी थोडं लक्ष दिलं असतं, माझ्या चुकीमुळेच आमचा पराभव झाला असं मी मान्य करेल. कारण नवख्या उमेदवाराचा इतक्या सर्वात कमी मतांनी सगळ्या विरोधकांपैकी सर्वात कमी मतांनी पराभव झालेला उमेदवार मीच होतो. तर अवघ्या 28 मतं जर असते त्यावेळेस तर कदाचित माझा विजय झाला असता. मतदारांना आव्हान करताना मतदारांपर्यंत वसंत कदम किंवा वसंत कदमच्या माध्यमातून, प्रतिष्ठानच्या माध्यमातून जी केलेली कामं आहे, पक्षाच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या माध्यमातून आदरणीय सत्यजित पाटील कदम यांच्या नगराध्यक्ष काळाच्या केलेल्या कामाच्या माध्यमातून जे आम्हाला सहानुभूती, आता प्रचार लवकर उमेदवारी जाहीर झाल्यापासून आम्ही जे वैयक्तिक गाठीभेटी घेतोय त्याच्यातून आम्हाला अतिशय सुंदर असा प्रतिसाद नागरिकांचा भेटतो. त्यामुळे नागरिकांना मी एकच आव्हान करेन, समोर विरोधक दिसाना आपले मतदान वाया घालवू नका, एवढंच मी हे करेन आव्हान. वाया घालू नका. तुमच्या ज्या ज्या प्रभागात, आता प्रभाग क्रमांक 9 मध्ये आमचे 3 उमेदवार आहे. एक महिला म्हणून चंदाराणी वैभव गाडे, मी पुरुष उमेदवार म्हणून वसंत कुंडलिक कदम आणि आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सत्यजित पाटील कदम. हे तिन्ही फुले कमळाचे चिन्ह आहे त्यांचे. त्यांना सरसकट त्यांच्या चिन्हासमोरील बटन दाबून जास्तीत जास्त लीडने, मला हा ठाम विश्वास आहे. त्याला खास कारण सांगतो का अंबिकानगर जो प्रभाग येतोय आमच्या ह्याच्यात आणि कारखाना कॉलनी परिसराचा मागच्या वर्षी 16च्या निवडणुकीत 2 ते 3 कॉलन्या होत्या, पण अंबिकानगर परिसर हा पूर्ण येतो. अंबिकानगर परिसरातून आम्हाला मागच्या वेळी 80% मतदान झालं होतं. त्याच आत्मविश्वास मला माझ्या माता भगिनीवर आहे, माझ्या सर्व तरुण वर्गावर आहे आणि माझ्या वैष्णवी चौकचा जो परिसर आहे, कारखाना कॉलनीतील जे मित्र परिवार आहे, ते जे झटून कामाला लागलेले, या व्यतिरिक्त प्रभागाच्या बाहेरचा जो मित्र परिवार आहे ते जे झटून कामाला लागले की आपल्याला वसंत बरोबर सगळ्यांना निवडून आणायचे, इतर प्रभागातून पण बाकीच्यांना पण निवडून आणायचे. तर त्या जे कामाला लागले त्यावरून 100% गॅरंटी देतो की यावेळेस निकाल हा अनपेक्षित असणार आणि अतिशय जास्तीत जास्त सर्वाधिक मताधिकांनी आपण आदरणीय सत्यजित दादा यांना नगराध्यक्षपदाचे जे आमचे उमेदवार आहे त्यांना लिडिंग करणारे आणि दोन्ही पण उमेदवार आमचे चांगले मताधिकांनी निवडून येणारे. निश्चितच सामाजिक धार्मिक कार्याची आवड असलेले वसंत कदम हे आता राजकारणाच्या दृष्टीने पाऊल टाकतायत आणि त्यांनी आज आपल्या आवाज जनतेचा कट्ट्यामध्ये संवाद साधला आहे. वसंतराव, तुम्हाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.